रामकृष्ण मंडळी, मी किशोरी तेरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आज 26 जानेवारी आणि आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता शाळेत जायचं आहे, तर शाळेतसुद्धा तिकडे गाणी वगैरे लागली आहेत, तयारीसुद्धा चालू आहे तिकडे. मुलं पण येत आहेत. इकडे मम्मीसुद्धा तयार होते. मम्मी मस्त पांढरी साडी नेसून गजरा बिजरा घालून रेडी आहे. आधी जरा माझ्या बागेतून फिरून येते, फुलं बघते जरा किती झाली आहेत ती, आणि सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे ते पण दाखवते. व्हिडिओमध्ये बनवून राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याकडे खूप सारी फुलं झाली आहेत. तिकडे शाळेतली तयारीसुद्धा झाली आहे, गाणी वाजत आहेत तिकडे. थोड्या वेळात तिकडे पण जाऊया. तिकडे फुलं, भरपूर सारी फुलं झाली आहेत. पप्पाने सकाळी थोडी थोडीच काढली आणि आपल्या इकडे सूर्यदेवाचं मस्त असं दर्शनसुद्धा झालं आहे. जरा दुसऱ्या बागेत तिकडून जाऊन येते. जास्त बागेत काय आहे नाही आता, पण जेवढी थोडीफार फुलं आहेत ती माझीच आहेत. चला, पाण्याची थोडा कमतरता असल्यामुळे जरा झाडांना पाणी नाही भेटत, त्याच्यामुळे फुलं पण कमी येत आहेत माझी. मस्त कुंदाची फुलं धरली आहेत. आता आज तर काय गजरा वगैरे करायचा नाही आहे, तरी पण बघू, मम्मीला हवा असेल तर नंतर करू. चला तर डायरेक्ट जाऊया शाळेत. तर इकडे आपल्या शाळेतल्या मुलं आले आहेत आणि आता झेंड्याची सुद्धा तयारी चालू आहे. अजून बाकीचे यायचे आहेत, बाकीची मंडळी अजून कोण आले नाहीत. इकडे सरांचं आणि मुलांचंच काम चालू आहे. ठीक आहे ना. तर मंडळी, इकडे फुलांची रांगोळी काढायची स्पर्धा चालू आहे. परी नीट काढ, फुल परी नीट काढ. असं नाही काढायचं. थांब थांब श्रेय, थांब. आता तोच गोल सरळ करूया. बघ, थांब श्रेया चुकला श्रेया. ही हुंदीराची पिल्ला काढत आहे श्रेया. थांब, आता त्याचं फुल करूया. थांबा. थांब. म्हणतील कुणी काढलं नाही रांगोळी, घाबरतील ना सगळे. थांब थांब थांब, गुरुजी मारतील आधी आपल्या. गुरुजी म्हणतील काय केलं नाही पोरांनी. थांब थांब परी, थांब. आता एक गोळाकडे बाजूला पाय काढ. बस झालं ना. परीचा फुल, परीची रांगोळी. मेडवाय परी दाखव तोंड तुझा. परीची रांगोळी, परीची रांगोळी. ते पायाजवळ काढायचे ना गुरुजींच्या. ते बाकी आहे, काढते नंतर. लेट आलं. तर मंडळी, इथे गावातले ग्रामस्थ वगैरे सुद्धा आले होते आणि मुलंसुद्धा मस्त छान तयार झाली होती. थोड्या वेळानंतर आपलं ध्वजारोहण वगैरे पण झालं. मी त्या पूर्ण क्लिप व्हिडिओमध्ये दाखवल्या नाहीत, कारण त्याच्यानंतर इथे आपली गाणी वगैरे चालू झाली होती, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये घेता नाही आलं ते सगळं. हे ध्वजारोहण वगैरे झाल्यानंतर आपल्या इथे
जे ग्रामस्थ आले होते त्यांचा स्वागत समारंभ झाला आणि त्याच्यानंतर मुलांची भाषणं वगैरे सुद्धा चालू आहेत. तर ती पुढे मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू केली आहेत, तर व्हिडिओ नक्की बघा. प्रजासत्ताक दिनाचा जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आज 26 जानेवारी 2026 आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन. त्या निमित्ताने आज आपण जमलो आहोत आणि आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ, माता पालक आणि सर्व व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि आपण विद्यार्थीजन सर्वजण जमलो आहोत. सर्वांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा. आणि आताच आपण ध्वजवंदनचा कार्यक्रम पार पाडला. ते आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक राऊत साहेब त्यांच्या हस्ते आज आपण ध्वजवंदन पार पडले. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत, तर त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. सर्वप्रथम मी आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय लाडसाहेब यांचं आमच्या शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. फोटो काढा. त्यानंतर आमच्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष राऊत मॅडम, प्रतिनिधी म्हणून त्यांचा आमच्या शाळेच्या वतीने आमच्या शाळेत शिवज्ञा पुढे बघायचं. हा चालू करा. आज आपल्या शाळेत कसं दिन आहे? 26 जानेवारी. या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लवकर संपवला. हा चल चल वाच वाच वाच. वाच वाच. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सारिका निकेश पेडणेकर आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान
त्राण दिले. समजलं. वंदन करते हे माझ्या भाषण समोर जय जय. बंटी सर अरे अरे तू पण बेनबत्ता पाठवला नाही प्रजासत्ताक दिन अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. प्रजासत्ताक दिनाचा हा शुभ दिन आपल्याला एकात्मतेचे आणि लोकशाहीचे महत्त्व सांगतो. आपल्याला देशाचा इतिहास आणि परंपरा आपल्याला प्रेरणा देतात. चला आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या भारताला स्वच्छ, सुंदर आणि शक्तिशाली बनवण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या देशाच्या समृद्धीसाठी आपण नेहमीप्रमाणे राहूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय जय हॅलो नको. आपल्या 3 रंग असतात. पहिला केशरी, दुसरा पांढरा आणि तिसरा हिरवा. आपला देश 1950 रोजी रोजी 1950 रोजी प्रजासत्ताक लागू झाली. 1950 रोजी प्रजासत्ताक बनला. एवढे बोलून मी माझे उपस्थित राहिले. तरी आता आम्ही उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचं आमच्या शाळेच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच समाप्त झाला असं सर्वांच्या वतीने जाहीर करतो. ही चॉकलेट कोणा बंटीकडनं पंचायतीत ना. हा तर मंडळी इकडे आता जिलेबी आणि चॉकलेट सुद्धा आणले आहेत. ते सगळे आता वाटतायत. इकडे निहार चॉकलेट वाटतोय आणि तिकडे त्या काकी जिलेबी वाटतायत. माझी प्लेट आपल्या किती दिवशी चार ह्याच्यावर आरोप आहे. 3 चॉकलेटा खाता. माझ्यासाठी सगळे. तर मंडळी शाळेत एक खाऊ भेटलेलं चॉकलेट आणि जिलेबी. मम्मीने खाल्लं. मम्मी खाल्लंस तू? ठीक आहे. मी काय आता खात नाही, मी नंतर खाते. चला. तर मंडळी आज शाळेत जाऊन खूप भारी वाटलं आणि पहिले दिवस आठवले जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हाचे. सगळ्यांची आठवणसुद्धा आली. सगळे म्हणजे पहिले दिवस सगळे असे डोळ्यासमोर येत होते शाळेतले. खूप भारी वाटलं आज गेल्यानंतर शाळेत. आणि खूप काही चेंजसुद्धा झालं आहे. शिक्षकसुद्धा चेंज झाले. तरीसुद्धा जी शाळेची ओढ आहे ती काही अजून कमी होत नाही.
त्या लहान लहान मुलांमध्ये असं वाटत होतं की आम्हीच कुठेतरी आहोत अजूनसुद्धा शाळेत. एवढी खूप भारी वाटत होतं आणि मजा आली. तुम्हालासुद्धा नक्कीच तुमच्या शाळेतले दिवस आठवतील आमचा व्हिडिओ बघून. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आता घरी आलो आहेत आम्ही. थोडं चहा वगैरे पिते. मी अशीच गेली होती सकाळी आंघोळ वगैरे करून डायरेक्ट चहा वगैरे प्यायची होती. आणि मम्मी बघते चहा वगैरे बनवते का की नाश्ता वगैरे काय आहे ते बघूया. चला तर मग. तर इथे चहासुद्धा आमची रेडी आहे. मम्मीने चहा अगोदरच बनवते, गरम करून ठेवलं नाही. इकडे कुकरसुद्धा लावून गेली होती ना मम्मी. कुकरसुद्धा लावून गेली आहे म्हणजे मम्मीचं जेवणसुद्धा होईल थोड्या वेळात. आता पण चहा पिऊया. तर मंडळी आता आपल्याकडे ना नारळाचे झाडं साफ करण्यासाठी इकडे ते काका आलेत. आणि तिकडे नारळावरती चढलेत, नारळाच्या झाडावरती. त्यांची चढायची मशीन पण बघ किती मस्त आहे. सोपी आहे एकदम चढायला, पण त्यांना पण बरं पडते आणि आमचे नारळ पण लगेच काढून होतील. तिकडे पप्पा पण उभे आहेत. कुठे गेले पप्पा? इकडे आहेत. तिकडे मम्मीसुद्धा नारळ जमा करते. नारळ जास्त नाही काढायचे पण नारळीचं झाड जे आहे ते साफ करायचं आहे वरती. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.